जे मठामध्ये ध्यान कधीच घेतलं नव्हतं अशा पद्धतीचं आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान घेणारे स्वामी माझ्या समोर बसलेले आहे। मी माझं कवच घेणार आहे। ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे ताई असं काय म्हणते गुरु। आज आपण खूप वेगळ्या पद्धतीचं जे मठामध्ये ध्यान कधीच घेतलं नव्हतं अशा पद्धतीचं आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान घेणारे। डोळे बंद करायचे। जेव्हा जेव्हा शक्य आहे आपण अर्धा पाऊण तास बसत जाऊ, पण मान पाठ सरळ असली पाहिजे। आणि घरात पण सवय करा, ही बैठक आहे, ही जर तुम्हाला बसली जमली तर तुमचं आयुष्य घडून जाणार। त्यामुळे घरात पण बसलं लक्षात आलं अरे ताईंनी काय सांगितलंय, भिंतीवर बैठक, माझी बैठक चांगली झाली पाहिजे, माझं आसन ठरलं पाहिजे, त्याच आसनावर मी रोज बसणार आहे। उजवा हात मनाने पूर्ण पुढे केला तरी चालेल, त्याच्यामध्ये मोहरी दिलेले आहे, मी पिवळ्या असा विचार करायचा आहे। मोहरी काय, आज सगळा बदल झालाय, खूप निगेटिव्हिटी आहे। आज इथे आपण बसले असतात ना, आपल्यासाठी चांगला विचार करणारे कमी माणसं आहे आणि कुठेतरी आपल्याबद्दल नकारात्मक विचार करणारी माणसं जास्त आहे। मग काय करायचं ना अशा वेळेस, मी माझं कवच घेणार आहे। तर मी काय करणारे, मोहरी घेणारे आणि 7 वेळा उलट्या दिशेने मोहरी फिरवायच्या। तेव्हा काय करायचं ना, गगनगिरी महाराजांचा जप करायचा, कारण ते नाथ आहे आणि नाथांमध्ये ही शक्ती आहे की ते आपल्याला कवच देतील। त्यामुळे उजव्या हातात मोहरी घ्यायची आहे। ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः। ओम चैतन्य गगनगिरी नाथाय, ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः। 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 डोळे बंद ठेवायचे। आज या मोहरीनं मी तुम्हाला खिडकीत नाही, पाण्यात नाही, कुठेच टाकायला सांगणार नाही। विचार करायचा आहे माझ्या गुरूंचे चरण माझ्या समोर आहे आणि हे बाबा तुम्ही जे हाक मारतात ना महाराजांना, त्यांच्या चरणांवर ह्या मोहरी टाकून द्यायच्या। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे ताई असं काय म्हणते गुरु चरणांवर, ते गुरु आहेत माझे, माझं काय चांगलं आहे वाईट आहे ते माझ्या गुरुचरणी अर्पण आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जागा या मोहरींना नाहीये। आता बाबा ही तुमच्या चरणी मी मोहरी टाकली, याचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचंय। आणि आज आपण करतोय, उद्या तुमच्या घरातल्या सगळ्यांवरचा विचार करायचा आहे, घरावर पण विचार करायचा आणि गुरुचरणी रोज संध्याकाळी बसल्यानंतर या मोहरी टाकून द्यायच्या। आधी आपण थोडीशी गुरूंची पूजा करूया। ही पूजा मला अपेक्षित आहे उद्या सकाळी तुम्ही उठल्यावर सगळ्यांनी घरी करायची आहे। आधी आपण कराग्रे वस्तेपासून सुरुवात करूया। हात समोर घ्यायचे, डोळे बंद ठेवायचे, घरी डोळे उघडे ठेवायचे। कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम। सकाळी उठल्या उठल्या डोळे बंद ठेवा, कोणाचंही तोंड बघायचं नाही, आपले हात बघायचे। आपल्या हातामध्येच ही सरस्वती माता आहे, लक्ष्मी माता आणि तो गोविंदा। ह्या पूर्ण जगाचा जो विश्वविधाता नायक आहे तो गोविंद मध्ये आहे, म्हणजे तो श्रीकृष्ण आहे, ते माझ्या हातात आहे। माझ्या हातात आज एक ताई इथे बसल्या, दिवसभर पापड लाटतात, लक्ष्मी पण आहे, सरस्वती पण आहे आणि श्रीकृष्ण पण त्यांच्या हातात अशा पद्धतीने आहे, कष्ट करता आणि घर चालवता। जमिनीला हात लावायचा आहे। समुद्र वसने देवी पर्वतस्य मंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्व। मला नाही एवढं म्हणतायत, धरणी माता मी तुझ्यावर पाय ठेवते आहे, मला क्षमा करा। आता डोळे बंद करून विचार करायचे की स्वामी माझ्या समोर बसलेले आहे आणि त्यांचे चरण, अगदी छोटी पूजा करायची आपल्याला। त्यांचे चरण दिसत आहे, त्या चरणांना मी आधी सकाळी सकाळी हात लावलाय आणि त्यांच्या चरणांची धूळ माझ्या डोक्यावर घेतलीये। त्यानंतर गंगा जल घेतलेलं आहे, सगळ्या नद्यांचं पाणी आणले त्यांच्या चरणांवर टाकलं। बघा हा 10 ते 20 सेकंदात ही पूजा होते। आता पंचामृत गोळा केलेला आहे, सगळं आधीच त्यांच्या चरणांवर टाकलंय। ते टाकल्यावर छान त्यांच्या पायांना मी चोळून घेत आहे। पुन्हा गंगा, गोदावरी, नर्मदा, सावित्री, सागराचं पाणी घेतलंय आणि धार, जसं शिवपिंडीवर अभिषेक करतो, माझ्या गुरुचरणांवर मी तो अभिषेक करत आहे। त्यानंतर हलक्या हाताने ते चरण पुसले आहे, अत्तर घेतलंय। सुगंध जिथे आहे तिथे देव आहे आणि दुर्गंध आहे तो नरक असतो। बघा आपण टॉयलेटच्या बाजूने एकदा किती घाण वास येतो ना, मग सुगंध म्हणजे देव असतो।
तर तिथे मी दोन्ही चरणांना अत्तर लावलं आहे आणि चंदन उगाळून ठेवले रात्री झोपायच्या आधी माझ्या गुरूंसाठी। ते चंदन त्यांच्या दोन्ही चरणांना मी लावत आहे। बेलाची पानं, तुळशीची पानं, सगळ्या प्रकारची फुलं माझ्या गुरुचरणांना ओवाळली आहे। पंचारती, पंचारती म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे माझे जे 5 दोष आहे हे माझ्या गुरुचरणांना त्याच्याने जाळून टाकणारे आणि आरती करत आहे। धूप दाखवला आहे, नमस्कार केलाय। 10 सेकंदात ह्या पद्धतीने पाद्यपूजा करायची। उठायचंय, हॉलमध्ये यायचंय, स्वामींचा फोटो असेल तुमच्या घरी, जो देव असेल त्याला नमस्कार करायचंय। पटकन मटक्यातलं पाणी घ्यायचंय, बाहेर टाकायचं आणि आपल्या कामाला लागायचंय। हे सगळं करताना आपल्याला श्वासाबरोबर गजरा विणायचा आहे स्वामी नावाचा। श्री स्वामी समर्थ। ज्यांना गुरुमंत्र नाही दिला मिळाला आहे, मला नाव द्यायचं आहे। युट्यूबवर पण सगळे बघत आहेत, आपण स्वामींनी दिलेले गुरुमंत्र इथे नावाप्रमाणे देत असतो। ज्यांचं नाही नाव आहे त्यांनी मला नाव द्या। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा गुरुमंत्र हा आयुष्यभर जपायचा आहे आणि जपायचा आहे। आयुष्यभर 2 जपायचं आहे म्हणजे काय? जपायचं आहे म्हणजे मला जप करायचा आहे आणि जशी माझी सोन्याची वस्तू, माझी साडी मी जपून ठेवते तसा हा जप मला जपून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत जप करायचा आहे।